मयुरी आई होणार होती. तिच्या आणि रोहनच्या लग्नाला नुकतंच वर्ष झालं होतं. जेव्हापासून तिने ही आनंदाची बातमी घरी सांगितली होती, घरात एकदम आनंदाचं वातावरण पसरलं होतं. पण काही दिवसातच तिला असं जाणवलं की रोहन तिच्यापासून लांब लांब राहायला लागला होता. तो रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहत असायचा आणि सुट्टीच्या दिवशी पण घरात नसायचा. कुणालाच माहीत नसायचं तो दिवसभर कुठे असायचा. घरात जेवढा वेळ असायचा बघावं तेव्हा फोनवर माहीत नाही कुणाशी हसत हसत गप्पा मारायचा आणि बघावं तेव्हा फोनला चिकटलेला असायचा. एक दिवस मयुरी बाहेर बाजारात खरेदी करायला गेली होती. तेव्हा तिने बघितलं की रोहन एका सुंदर मुलीसोबत बसून एकच आईस्क्रीम खात होता. हे दृश्य बघून मयुरी रागाने लाल झाली. तिच्या सगळ्या शरीराला आग लागली होती. तिने लपून त्या दोघांवर नजर ठेवली. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर तो त्या मुलीच्या कमरेत हात घालून तिला त्याच्या गाडीजवळ घेऊन गेला आणि ती मुलगी गाडीवर त्याला चिकटून बसली होती. हे बघून मयुरीच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा रात्री रोहन घरी आला तेव्हा मयुरीचे डोळे रडून रडून सुजून लाल झाले होते. तिने भरल्या डोळ्यांनी रोहनकडे बघितलं आणि बघत बघत सरळ विचारलं, रोहन, माझ्या प्रेमात असं काय कमी राहिलं होतं की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहात? रोहन मयुरीचं बोलणं ऐकून थोडा वेळ शॉक झाला आणि परत रागत म्हणाला, अच्छा, म्हणजे तू आता माझ्यावर नजर ठेवत आहेस तर? तुझ्या आईबापांनी तुला हे शिकवलं आहे का की नवऱ्याला मुठीत ठेवायचं? मयुरी नाराज झाली आणि म्हणाली, अहो, माझ्या आईबापावर जायच्या आधी तुम्ही पहिले बघा की तुम्ही काय करत आहात ते. तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला हे शिकवलं आहे का की स्वतःची बायको असताना पण परक्या मुलीसोबत फिरत जा? रोहनने तिच्या जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला, मी तुला लवकरच तुझी लायकी दाखवतो. असं म्हणून तो घरातून बाहेर निघून गेला. मयुरी जोरजोरात रडायला लागली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे सासू सासरे खोलीत आले. मग मयुरीने रडत रडत घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिचे सासू सासरे मयुरीवर खूप प्रेम करत होते. ते मयुरीला म्हणाले, तू काळजी करू नकोस, रोहनला आम्ही समजावून सांगतो सुनबाई. रोहन जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला समोर बसून समजावलं, पण तो कुणाचंही ऐकायला तयार नव्हता. एका आठवड्यानंतर त्याने मयुरीला डिवोर्सचे पेपर दिले आणि म्हणाला, मला तुझा कंटाळा आला आहे आणि मला तुझ्यापासून सुटका पाहिजे. तू फक्त या कागदांवर सही करून दे. एवढं म्हणत तो हॉलमध्ये येऊन बसला. मग मयुरी पण त्याच्या मागे मागे हॉलमध्ये आली आणि म्हणाली, अहो, माझा नाही तर कमीत कमी या येणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा होता. असं म्हणत तिने रोहनचा हात उचलला आणि तिच्या पोटावर ठेवला आणि रडायला लागली. रोहनला खूप जास्त राग आला होता. त्याने त्याच्या गरोदर बायकोच्या पोटावर लाथ मारली आणि म्हणाला, तू कितीही रडली तरी मला तुझ्या भावनांची अजिबात पर्वा नाही. मी तुझ्या रडण्याने पागळणार नाही. अगं, तुझ्याकडून थोडंसं सुख घेतलं याचा अर्थ असा नाही की मी तुला पसंत करतो. मला तर नीलम आवडते. मयुरी त्रासाने ओरडायला लागली. तिच्या पोटात खूप दुखायला लागलं होतं. रोहनला तिच्या त्रासाची काहीच काळजी नव्हती. तिचं ओरडणं ऐकून तिचे सासू सासरे खोलीतून बाहेर आले. मयुरी तिचं पोट पकडून जोरात ओरडत होती. तिच्या सासूने पुढे येऊन तिला उचललं. तिच्या सासऱ्यांनी रोहनची कॉलर पकडून त्याला मागे धक्का देत म्हणाले, नालायक, हे तू काय करतो आहेस? सुनबाई गरोदर आहे आणि तरीही तू तिच्यावर हात उचललास. तुझ्यात जरा पण माणुसकी राहिली नाही का? रोहन त्याच्या वडिलांचा हात झटकत म्हणाला, बाबा, तुमचं डोकं तर जागेवर आहे ना? कालच्या आलेल्या पोरीसाठी तुम्ही माझी कॉलर पकडत आहे का? त्याचे वडील रागात म्हणाले, तू सुनबाईसोबत वाईट वागत आहेस, तिची प्रतारणा करत आहेस, म्हणून तर मी तुला धक्का देत आहे ना. तुझी एवढी हिंमत कशी झाली की दुसऱ्याच्या घरातून आलेल्या पोरीवर तू हात उचललास, तिला मारहाण केलीस? अरे, तुम्ही दोघं नवरा बायको आहात. तुला सगळ्यात अगोदर तुझ्या बायकोचा विचार करायला पाहिजे. तू कुठल्या तरी परक्या मुलीच्या नादाला लागून स्वतःचं बसलेलं घर का मोडायच्या मागे लागला आहेस? आणि जर तुला तिच्याशी लग्नच करायचं नव्हतं, तुला दुसरं कोणीतरी आवडत होतं, तर तू आम्हाला सांगायला पाहिजे होतंस ना. अशा प्रकारे तू एका निरागस मुलीचं आयुष्य बरबाद का केलंस आणि
आज ती गरोदर आहे. तिच्या पोटात तुझं बाळ वाढत आहे. जर ती तुला पसंत नव्हती तर मग तुला तिला हात लावायचा अधिकार कोणी दिला? रोहन रागात ओरडत म्हणाला. तेव्हा माझ्या आयुष्यात नीलम आलेली नव्हती आणि तुम्ही माझं लग्न हिच्यासोबत लावून दिलं होतं. एका खोलीत राहत असल्यामुळे मी जरा पाघळलो. जरा तिच्या जवळ गेलो तर काय झालं? मी माझ्या बायकोवर नवरा होण्याचा अधिकार पण नाही दाखवू शकत का? त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तिला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवेन. माझ्या आयुष्यात त्यानंतर नीलम आली. ती माझ्या ऑफिसमध्येच काम करत आहे आणि मग मला समजलं की नीलमच माझ्यासाठी सर्व काही आहे. मी या गावंढळला 1 मिनिट पण या घरात बघू शकत नाही. हिला जे काही पाहिजे आहे, तिला जी पोरगी पाहिजे आहे ती मी द्यायला तयार आहे. पण आता मी हिला अजून सहन करू शकत नाही. त्यामुळे मला हिच्यापासून लवकरच सुटका हवी आहे. त्याचं हे बोलणं त्याच्या वडिलांना सहन झालं नाही आणि रागात येऊन त्यांनी एक जोरात कानाखाली त्याला वाजवली. रोहन एकदम स्तब्ध झाला. त्याचे डोळे रागाने लाल व्हायला लागले. त्याचे वडील रागात ओरडत म्हणाले, नालायक, हेच दिवस बघायला मी तुला लहानाचा मोठा केला होता का? गालात बसलेल्या चापटीने रोहन गोंधळून गेला आणि म्हणाला, जर तुम्ही हिच्यासाठी माझ्यावर हात उचलत आहात तर मी या घरात तुमच्यासोबत राहणार नाही. त्यामुळे म्हातारपणी तुमची सेवा करायला कोणीही नसणार आहे. त्याचे वडील रागात म्हणाले, तुला स्वतःवर एवढा गर्व करायची काहीच गरज नाही. तुझी असली घाणेरडे कृत्य बघून मला तुला माझा मुलगा म्हणून घेण्याची पण लाज वाटत आहे. तू आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा. आता तू माझ्यापुढे नाक घासून जरी माझी माफी मागितली तरी परत मला तुझा चेहरा बघायची अजिबात इच्छा होणार नाही. तुझे घाणेरडे विचार ऐकून मला सुनबाईच्या पुढे जायची पण लाज वाटत आहे. आमच्यामुळे या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं आहे. असं म्हणत ते रडायला लागले. रोहन रागात पाय आपटत त्याच्या खोलीत निघून गेला. त्याने त्याला लागणारे जरुरी सामान आणि कपडे एका बॅगेत भरायला सुरुवात केली. मयुरी रडत खोलीत आली आणि रोहनला म्हणाली, तुम्ही माझ्यामुळे तुमच्या आईवडिलांशी संबंध तोडू जाऊ नका. मी हे घर सोडून निघून जाईन. रोहन तिच्याकडे रागात बघत म्हणाला, तू माझ्या आई वडिलांवर कसला जादूटोणा केला आहेस काय माहीत, जे तुझी बाजू घेऊन माझ्याशी भांडत आहेत. त्यामुळे तू इथेच सडत राहा. मला अशा लोकांसोबत राहायची अजिबात इच्छा नाही. असं म्हणत तो त्याच्या सामानाची बॅग घेऊन पाय आपटत खोलीतून बाहेर आला आणि घरातून बाहेर निघून गेला. त्याची आई शून्य होऊन सगळं बघत होती आणि ना ती मुलाला थांबवू शकली आणि नाही ती त्याला जाताना बघू शकत होती, कारण तो खूप खालच्या थराला जाऊन बोलला होता. त्याचं ते बोलणं ऐकून त्यांना त्याच्याशी बोलायची अजिबात इच्छा होत नव्हती. पण काय करणार, एकुलता एक मुलगा होता ना. त्यामुळे त्याला असं जाताना बघून त्यांना खूप दुःख होत होतं. त्या रडायला लागल्या. तेवढ्यात मयुरी खोलीतून बाहेर आली आणि तिच्या सासू सासऱ्यांसमोर हात जोडून म्हणाली, मला माफ करा, माझ्यामुळेच हे सगळं होत आहे. त्यामुळे मी लवकरच हे घर सोडून निघून जाईन आणि मग परत रोहन या घरात माघारी येईल. तिच्या सासूने तिला मिठी मारली आणि रडायला लागली. तिचे सासरे उदास होऊन म्हणाले, सुनबाई, तुला कुठेही जायची काहीच गरज नाही. आम्ही तुला मुलगी बनवून या घरात घेऊन आलो होतो आणि आमचा मुलगा तुझ्यासोबत चुकीचं करत असताना आम्ही तुझी साथ देणार ना की त्या नालायक मुलाची, ज्याचे विचार एवढे घाणेरडे आहेत. असं म्हणत त्यांचं मन भरून आलं. ते त्यांच्या डोळ्यातील अश्रू लपवायला त्यांच्या खोलीत गेले. मयुरी खूप दुःखी झाली होती की माहीत नाही आता तिच्या आयुष्यात अजून काय काय वाढून ठेवलं आहे. पण तिच्या सासऱ्यांनी आता ठरवलं होतं की त्यांना काय करायचं आहे ते. इकडे रोहन त्याची बॅग घेऊन सरळ नीलमच्या फ्लॅटवर गेला. त्याला असं बॅग घेऊन आलेलं बघून नीलमला आश्चर्य वाटलं, पण त्याला दाखवण्यासाठी खुश असल्याचं नाटक करायला लागले. जेव्हा तिला सगळ्या गोष्टी समजल्या तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. ती रोहनला काही बोलली नाही. रोहन आता तिथेच राहायला लागला आणि तिथूनच ऑफिसला जायला लागला. नीलमबरोबर आयुष्याचा आनंद घेत होता. पण नीलमच्या मनात तर वेगळंच काहीतरी चालू होतं.
इकडे त्याच्या वडिलांनी डिवोर्सची प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याबरोबरच त्यांनी त्यांचं घर आणि सगळी प्रॉपर्टी सुनेच्या नावावर केली होती. रोहनला सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं होतं. जेव्हा रोहनला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण आता काहीच बदलू शकत नव्हतं. पण तरी पण रोहनच्या मनात आनंद होता की तो त्याच्या आवडत्या मुलीसोबत राहत आहे. तो नीलमसोबत कामावर जात होता आणि तिच्यासोबतच परत घरी येत होता. पण त्याच्यासोबत पुढे काय होणार होतं हे त्याला पण माहीत नव्हतं. लवकरच रोहन आणि मयुरीचा घटस्फोट झाला आणि मयुरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तिचे सासू सासरे तिची खूप काळजी घेत होते. तिचे सासरे अगदी मुलीसारखे तिची काळजी घ्यायला लागले होते. आता ती त्यांची सून नाही तर मुलगी झाली होती. इकडे एक दिवस नीलम म्हणाली, माझं डोकं खूप दुखत आहे, त्यामुळे मी ऑफिसला येणार नाही. मग रोहन एकटाच ऑफिसला निघून गेला. पण कामावर त्याचं मन लागत नव्हतं. त्याला सारखी सारखी नीलमची आठवण येत होती. म्हणून तो तिला अचानक सरप्राईज देण्यासाठी तिची आवडती मिठाई घेऊन हाफ डे घेऊन घरी आला. नीलमच्या फ्लॅटवर येताच त्याला जोराचा धक्का बसला, कारण नीलमच्या बेडरूममध्ये दुसरा कोणीतरी पुरुष होता. ती त्याच्याशी हसून हसून गप्पा मारत होती आणि त्याच्या मिठीत बसली होती. ती म्हणत होती, अजून काहीच दिवस रोहनला झेलायचं आहे. एकदा का त्याच्या बँकेच्या खात्यात असलेले सगळे पैसे माझ्याकडे घेतल्यावर त्याला धक्के मारून या घरातून हाकलून देते आणि मग बघतेच तो माझं काय वाकडं करतो ते. हे सगळं बघून आणि ऐकून रोहनच्या पायाखाली जमीनच उरली नाही. तो विचार करू लागला की नीलम माझ्यावर खूप प्रेम करत होती. पण नीलमचा खरा चेहरा बघून त्याला तर शॉकच लागला होता. त्याने तिथूनच त्याची पावले मागे घेतली आणि मान खाली घालून त्याच्या आईवडिलांच्या घरी गेला. म्हणजे तो त्याच्या आईवडिलांची आणि मयुरीची माफी मागून परत त्या घरात राहायला लागेल. पण घरी पोहोचल्यावर त्याच्यासाठी अजून एक धक्का तयार होता. संध्याकाळची वेळ होती. मयुरी बाहेर गार्डनमध्ये बसून तिच्या सासू सासऱ्यांसोबत चहा पीत गप्पा मारत होती आणि बाजूलाच कोणीतरी अनोळखी व्यक्ती बसला होता. त्याचे बाबा खूप खुश दिसत होते. त्याची आई तिच्या नातवाला मांडीवर घेऊन बसली होती. रोहन त्या सगळ्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याचे बाबा त्याला बघून उभे राहिले आणि म्हणाले, ये रोहन, कसा आहेस? खूप दिवसांनी आमची आठवण आली. रोहन जोरात रडायला लागला. वडिलांचे पाय धरून माफी मागायला लागला आणि म्हणाला, बाबा मला क्षमा करा, मी खूप चुकीचा वागलो आहे. नीलम खूप वाईट मुलगी आहे. तिचं फक्त माझ्या पैशांवर प्रेम होतं. माझ्यावर प्रेम करायचं नाटक करत होती आणि मी किती मोठा वेडा होतो. तिच्यासाठी माझ्या हसते खेळत्या परिवाराला सोडून तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलो आणि माझं घर उजाडलं. त्याच्या बाबांचं मन रागाने कडू झालं होतं. त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मयुरी तर एकदम दगडाच्या मूर्तीसारखी तिथे बसून होती. त्याच्या वडिलांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं की मला अगोदरच माहीत होतं की नीलम चांगली मुलगी नाही. ते मी तुला समजावलं पण होतं, पण तू माझं बोलणं ऐकलं नाहीस. पण आता पश्चाताप करून काहीच फायदा नाही, कारण आता खूप उशीर झाला आहे. तू स्वतः सुनबाईला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला होतास ना? तरी पण मी रोहन त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाला, बाबा मला तुमच्या प्रॉपर्टीमधून काहीच नको आहे. फक्त मला या घरात राहायला जागा द्या. मला माहीत आहे की तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी मयुरीच्या नावावर केली आहे. या गोष्टीचा मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी या घरात फक्त तिचा नवरा म्हणून राहील, तुमचा मुलगा बनून राहील आणि माझ्या मुलाचा बाप बनून राहील. तुम्ही सगळे मला माफ नाही करू शकत का? त्याच्या वडिलांनी एकदा मयुरीकडे बघितलं. मयुरीने नजर खाली केली. त्याचे वडील गंभीर स्वरात म्हणाले, हे बघ रोहन, मयुरी गरोदर होती तेव्हा तू तिच्या पोटावर लाथ मारली होतीस. जर माझी मुलगी असती तर मी अशा माणसासोबत तिला परत कधीच राहायची परवानगी दिली नसती. हो, पण तू या घरात राहायची असेल तर राहू शकतोस. पण अजून त्यांचं बोलणं पूर्ण झालं पण नव्हतं. तोपर्यंत रोहनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तो मनातल्या मनात विचार करायला लागला,
की एकदा का मला या घरात राहायची संधी मिळाली तर मी सगळ्यांना खूप प्रेमाने वागून त्यांचं मन जिंकून घेईन. कारण त्याने आल्या आल्या सगळ्यात अगोदर मयूरकडे बघितलं होतं. तिच्या डोक्यात असलेलं लाल कुंकू बघून त्याला असं वाटलं की तिने अजून पण त्यातला तिच्या मनातून काढून टाकलं नाही. म्हणून तर घटस्फोट झाल्यानंतरही त्याच्या नावाचं कुंकू अजून डोक्यात भरत आहे. त्यामुळे वडिलांचं बोलणं ऐकून तो खुश झाला आणि आनंदाने हसत हसत त्याच्या मुलाला उचलून घेण्यासाठी पुढे झाला. तेवढ्यात त्याचे बाबा त्याला थांबवत म्हणाले, रोहन, तू या घरात राहू शकतोस, पण तुझा मयुरी आणि तिच्या मुलावर काहीच अधिकार नसणार आहे. रोहन पटकन त्यांचं बोलणं तोडत म्हणाला, हे तुम्ही काय बोलत आहात बाबा? माझ्या बायकोवर माझा अधिकार का नसणार आहे? बघा ना, अजूनपर्यंत तिने माझ्या नावाचं कुंकू तिच्या डोक्यात भरलं आहे. त्याच्या जी अजूनपर्यंत गप्प बसून सगळं ऐकत होती ती बोलली, रोहन, तू हे काय बोलत आहेस? स्त्री यासाठीच असते का की तिला मारहाण करा, तिचा अपमान करा आणि दुसऱ्या बाईसोबत निघून जावा, तिला घटस्फोट पण द्यावा आणि तरीही तुम्ही तिच्याकडून ही अपेक्षा ठेवता की ती तुमच्या नावाचं कुंकू डोक्यात भरून तुमची वाट बघत बसावं? रोहन मध्येच म्हणाला, अगं आई, मी तुमच्या सगळ्यांची माफी तर मागत आहे ना, मग तुम्हाला अजून काय पाहिजे? त्याचे वडील हसत म्हणाले, आम्हाला काहीच नको आहे, पण रोहन, जे तुला हवं आहे ना ते तुला कधीच मिळणार नाही. कारण मागच्याच महिन्यात आम्ही मयुरीचं लग्न अजितसोबत लावून दिलं आहे. अजित माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो. मागच्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं, तेव्हापासून तो एकटाच राहत होता. मयुरीसाठी मला हा मुलगा योग्य वाटला आणि म्हणूनच मी या दोघांचं लग्न लावून दिलं. हा अगदी आमच्या मुलासारखाच या घरात राहतो. मयुरीची पण खूप काळजी घेतो आणि तिच्या मुलावर पण खूप प्रेम करतो. आमचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे आणि या कुटुंबात तुझ्यासाठी जागा आहे का नाही हे तूच ठरव. तुला या घरात राहायचं आहे का नाही हे तू स्वतः ठरव, असं म्हणत ते गप्प झाले. हे सगळं ऐकून रोहन एकदम आकाशातून जमिनीवर येऊन धाडकन आपटला. आता त्याला समजलं होतं की मयूरच्या भांगातला कुंकू त्याच्या नावाचं नसून अजितच्या नावाचं आहे. अजित शांतपणे उभा राहून सगळं ऐकत होता आणि मयुरीच्या चेहऱ्यावर बदलत असलेले भाव बघत होता. मयुरीचा घाबरलेला चेहरा बघून त्याने तिचा हात पकडला होता, पण रोहनने या गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं. सगळं खरं ऐकल्यावर तर त्याला तिथे एक क्षण पण थांबण्याची इच्छा होत नव्हती. त्याला तिथे गुदमरल्यासारखं होत होतं आणि तो काही बोलण्याच्या लायक पण राहिला नव्हता. स्वतःच्या घरात, स्वतःच्या जागेवर असं दुसरं कोणाला तरी बघताना त्याला खूप वाईट वाटत होतं, पण त्याने या घरातली स्वतःची जागा स्वतःच गमावली होती. त्यामुळे तो कोणालाही काहीच बोलू शकत नव्हता. तो एखाद्या हरलेल्या माणसाप्रमाणे मान खाली घालून तिथून जायला लागला. मेन गेटवर गेल्यानंतर तिथून मागे वळून सगळ्यांना बघितलं आणि विचार करायला लागला की हे सगळं हसतं खेळतं कुटुंब माझं झालं असतं आणि माझंच होतं, पण स्वतःच्या एका चुकीमुळे मी हे घर कुटुंब कायमचं गमावून बसलो आहे. त्याचं मन तडफडत होतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण आता ही चूक सुधारण्यासाठी काहीच मार्ग नव्हता. त्यामुळे तो गुपचूप मान खाली घालून त्याच्या एकटेपणासोबत तिथून पुढे निघून गेला. कारण आता हेच त्याचं नशीब होतं. मयुरी या सगळ्या गोष्टीमुळे खूप दुःखी झाली होती आणि तिला तिचा भूतकाळ आठवायला लागला होता. पण तिच्या मनात या गोष्टीचा दिलासा होता की अजितसारखा प्रेम करणारा नवरा आहे, बाळ आहे, तिचा विचार करणारे, काळजी घेणारे आईवडिलांसारखे प्रेम करणारे मायाळू सासू सासरे आहेत. खूप वेळा माणूस चुकीचा निर्णय घेण्याच्या अगोदर विचार करतो की त्याच्या आयुष्यात यानंतर सगळं चांगलंच होणार आहे. पण जो माणूस कुणाचं तरी मन दुखवून स्वतःचा आनंद शोधत असतो ना, त्याला स्वतःला पण ठेच खायला तयार राहायला पाहिजे. कारण आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयाची शिक्षा याच आयुष्यात भोगावी लागते. त्यामुळे माणसाने कुठलाही निर्णय घेताना त्याचा मुळापासून विचार करायला पाहिजे. कारण आयुष्यात एकदा घेतलेला चुकीचा निर्णय माणसाचं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो, नाही का? तुमचे विचार कमेंट करून नक्की सांगा.